हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 41. चला बघूया. मग बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. बघा, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इन 340 रुपीज फॉर अ 2 year द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. काय दिलेलं आहे, हे काय दिलेलं आहे, हे काय आपलं प्रिन्सिपल. ठीक आहे, पी दिलेलं आहे, 340 रुपये इंटरेस्ट दिलेला आहे, म्हणजेच आय दिलेला आहे, आणि 2 इयरसाठी म्हणजेच टाईम पण दिलेला आहे. काय काढायचं आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं, म्हणजेच आरची व्हॅल्यू पुट करायची आहे. बघा, आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, पण तरी पण मी तुम्हाला सॉल्व करून सांगते. बघा, गिवन काय आहे, प्रिन्सिपल पी इज इक्वल्स टू किती आहे, 1700 रुपीज. जर पेपरमध्ये क्वेश्चन आला तर हे रफमध्ये सॉल्व करायचं, जे मी सॉल्व करून दाखवत आहे ते. ठीक आहे, टोटल इंटरेस्ट रफमध्ये सॉल्व करायचं आणि फक्त ॲन्सरवर टिक करायचं. आणि टी किती दिलं आहे, टाईम 2 year. ठीक आहे, काय सांगितलं आपल्याला, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू काढायची आहे. बघा, आपला फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. आता आर फाइंड करायचा आपल्याला, हा आर राहू द्या आणि बाकी सर्व इकडे घेऊन येऊ. आर इज इक्वल्स टू, हा 100 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, हा इकडे जाऊन काय होईल, डिवाईडमध्ये इकडे जाऊन मल्टिप्लाय. आता हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाईड. आयची व्हॅल्यू किती आहे, पुट करा, 340 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन पी किती आहे, 1700 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, बघा काय होईल, 2 0 कट होऊन जातील. काय मग 17 1 जा 17, 17 2 जा 34 आणि हे 0, 2 1 जा 2, 2 10 जा 20, म्हणजेच आर इज इक्वल्स टू किती आला, 10%. म्हणजेच कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपलं, ऑप्शन नंबर 4, 10%. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, इफ द इंटरेस्ट ऑन अ 3000 रुपीज इज 600 रुपीज, म्हणजे 3000 रुपयावर किती इंटरेस्ट आहे, 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर, व्हॉट शुड बी द इंटरेस्ट बी अ 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, हे बघा काय दिलेलं आहे, गिवन द इंटरेस्ट दिलेला आहे, द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज. 3000 वर किती इंटरेस्ट आहे, 600 रुपीज. तर काय मग, द इंटरेस्ट इन 1 रुपीज इज काय, 600 अपॉन 3000. मग काय, द इंटरेस्ट इन 1500 रुपीज इज काय, 600 मल्टिप्लाय बाय 3000 मल्टिप्लाय बाय 1500. काय होईल, हे 2 0 कट होतील, परत हा पण कट होईल, 3 1 जा 3, 3 5 जा 15 आणि काय येईल, 6 5 जा 30 आणि 0, म्हणजेच 300 रुपीज. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर कोणता येईल, ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर. ठीक आहे, आणि हे जे करायचं आहे ते रफ वर्कमध्ये करायचं आणि फक्त ॲन्सरवर टिक करायचं. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, जावेद डिपॉझिट 12,000 रुपीज ॲट अ 9 PCPA इन अ बँक फॉर अ सम इयर अँड विथड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. हे काय दिलेलं आहे, 12,000 आपल्याला पी दिलेलं आहे प्रिन्सिपल, आणि 9 काय दिलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, आरची व्हॅल्यू, आणि काय म्हटलेलं आहे, सम इयर, टी दिलेलं आहे का, नाही. मग काय येईल, आणखी काय दिलं आहे, ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड अ रिसीव ऑल टुगेदर 17,400 रुपीज. म्हणजे सर्व झाल्यावर त्याला सर्व किती मिळाले पैसे, 17,400 रुपीज. फॉर हाऊ मेनी इयर ही हॅड डिपॉझिट हीज मनी. आपल्याला काय काढायचं आहे, टीची व्हॅल्यू काढायची आहे, की त्यांनी किती
वर्ष त्याचे पैसे डिपॉझिट करत होता. ठीक आहे. बघा गिवनमध्ये काय येईल, प्रिन्सिपल P इज इक्वल्स टू 12,000 रुपीज. ठीक आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे R इज इक्वल्स टू 9. आणि जी ही व्हॅल्यू दिलेली आहे ही काय दिलेली आहे आपल्याला, टोटल अमाऊंट दिलेली आहे. म्हणजेच टोटल अमाऊंट काय असतो, A इज इक्वल्स टू 17,400 रुपीज. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथं PR दिलेला आहे आणि T फाइंड करायचं सांगितलेलं आहे. आणि I पण आहे का आपल्याजवळ, नाही, पण काय आपल्याजवळ टोटल अमाऊंट आहे. आपण या टोटल अमाऊंटवरून I काढू शकतो, इंटरेस्ट काढू शकतो. काय असतो फॉर्म्युला, टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू काय असतो, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे म्हणजेच काय येईल, इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय येईल, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल येईल, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आता अमाऊंट किती दिलं आहे, 17,400 रुपीज मायनस प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज. याची जर सबट्रॅक्शन केली तर काय येते, 5,400 रुपीज. हा काय आपला इंटरेस्ट आला. ठीक आहे. आता आपल्याला इंटरेस्ट पण निघाला, आपल्याला काय काढता येईल, टी काढता येईल. म्हणजेच I इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. टीसाठी काय फॉर्म्युला येईल, हा T इज इक्वल्स टू 100 इकडे डिवाईडमध्ये हा इकडे जाऊन मल्टिप्लाय म्हणजेच I मल्टिप्लाय बाय 100 अपॉन हे दोन इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाईड म्हणजेच P मल्टिप्लाय बाय R. पुट करा व्हॅल्यू. I काय आहे 5,400 रुपीज मल्टिप्लाय बाय 100 अपॉन P किती आहे, P दिलं आहे 12,000 रुपीज मल्टिप्लाय बाय R आहे 9. ठीक आहे. जर आपण याची सर्वांची मल्टिप्लिकेशन केली, बघा हे 2 0 कट झाले, हा पण काय होते, कट होते. परत काय बघा 9 1 जा 9, 9 6 जा 54 आणि हा 0 6 काय येईल 60 अपॉन 12 काय ते 12 5 जा 60 म्हणजेच काय ते 5 इयर. टीची व्हॅल्यू आहे ही. हेन्स काय येईल, हेन्स जावेद had deposit the money for 5 years. म्हणजे किती वर्षासाठी त्याने मनी डिपॉझिट केली, 5 इयर्ससाठी. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, लताबेन बोरो सम मनी फ्रॉम अ बँक ॲट अ रेट ऑफ 10 PCPA. म्हणजे हे काय व्हॅल्यू दिलं आपल्याला, आरची व्हॅल्यू. इंटरेस्ट फॉर 2.5 इयर टू स्टार्ट अ कॉलेज इंडस्ट्री. हे काय दिलं आपल्याला, इयर म्हणजेच टाईम दिलेला आहे. इफ शी पेड अ 10,250 रुपीज ॲज अ टोटल इंटरेस्ट, हाऊ मच मनी ही हॅड बोरो. काय दिलेलं आहे आपल्याला, हे काय दिलेलं आहे, शी पेड टोटल इंटरेस्ट म्हणजेच हे काय दिलेलं आहे, आयची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि काय फाईन काय करायचं आपल्याला, प्रिन्सिपल काढायचं आहे. ठीक आहे. बघा मग काय गिवन आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10 PCPA म्हणजेच 10, आरची व्हॅल्यू किती दिलं आहे 10. टाईम किती दिलेला आहे, टाईम T इज इक्वल्स टू 2.5 इयर आहे, 2.5 इयर्स. याला कसं करू शकते मी, 2 to the 4 आणि 4 + 1 5 upon 2. मिक्स फ्रॅक्शन करता येते, मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये. आता आपल्याला दिलं आहे टोटल इंटरेस्ट दिलेला आहे. टोटल इंटरेस्ट मीन्स I इज इक्वल्स टू 10,250 रुपीज. ठीक आहे. आणि काय सांगितलं आहे, प्रिन्सिपल फाइंड करायला. प्रिन्सिपल मीन्स P इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. काय असतो फॉर्म्युला आपला, I इज इक्वल्स टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100. प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. मग काय करू आपण, हे इकडे सर्व घेऊन जाऊ. P इज इक्वल्स टू I हा 100 इकडे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय अपॉन आणि हा R आणि T इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन
डिवाइड होतील. व्हॅल्यू पुट करू. आय किती दिलं आहे 10,250 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन आर किती आहे 10 मल्टिप्लाय बाय टीची व्हॅल्यू किती आहे 5/2. ठीक आहे. मग काय येईल हे 10,250 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 10 मल्टिप्लाय बाय 5. काय होईल मग 0 0 कट. काय येईल 5 1 जा 5 5 टू द 10 आणि 0 20. ठीक आहे. म्हणजेच काय येईल 1025 मल्टिप्लाय बाय 20 मल्टिप्लाय बाय 2. याची मल्टिप्लिकेशन येते 41,000. ठीक आहे. पी किती आला 41,000. हेन्स काय येईल लताबेनने किती पैसे बॉरो केले. बॉरो 41,000 फ्रॉम द बँक. बँकमध्ये किती प्रिन्सिपल किती पैसे केले 41,000. ठीक आहे. समजला क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे फिल इन द ब्लँक इन द टेबल. काय दिलं आहे बघा एक टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू दिल्या आहेत प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट टाईम इंटरेस्ट अमाऊंट. ठीक आहे. काही फाइंड करायचे आहेत काही दिलेले आहेत. बघा आता फर्स्टमध्ये काय दिलं आहे प्रिन्सिपल दिलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टाईम पण दिलेला आहे. काय काढायचं सांगितलं इंटरेस्ट आणि अमाऊंट. बघा कसं येईल मग मी सर्व सॉल्व करून दाखवणार आहे. बघा प्रिन्सिपल किती दिलेलं आहे 4,200 रेट ऑफ इंटरेस्ट 7% आणि टाईम दिलेला आहे 3 इयर. आपल्याला काय सांगितलं इंटरेस्ट आणि अमाऊंट फाइंड करायचा. ठीक आहे. आता काय येईल इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय असते पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. व्हॅल्यू पुट करू. प्रिन्सिपल किती आहे 4,200 मल्टिप्लाय बाय आर आहे 7 आणि टी आहे 3 अपॉन 100. काय येईल मग काय येईल 0 0 कट होतात आणि ह्या तिघांची काय करायची मल्टिप्लिकेशन 42 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 3. याची मल्टिप्लिकेशन येते 882 रुपीज. ही काय आली आयची व्हॅल्यू म्हणजेच आपला इंटरेस्ट आला. पण आपल्याला अमाऊंट पण फाइंड करायचा आहे. मग काय येईल अमाऊंट इज इक्वल्स टू काय असते अमाऊंटचा फॉर्म्युला पी प्लस आय. पी किती दिलेला आहे प्रिन्सिपल 4,200 4,200 प्लस इंटरेस्ट आहे 882. याची ॲडिशन केली तर काय येते 5,082 रुपीज. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू कुठं पुट करायच्या बॉक्समध्ये. इंटरेस्ट किती आला आपला 882 आणि अमाऊंट आलं 5,082 रुपीज. ठीक आहे. बघा सेकंडमध्ये काय दिलेलं आहे. आता सेकंडमध्ये बघा प्रिन्सिपल नाही दिलेला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे टाईम दिलेला आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे. फाइंड करू शकतो. आधी काय करू आपण प्रिन्सिपल फाइंड करून घेऊया. बघा काय व्हॅल्यू दिलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेलं आहे 6%. टाईम किती दिलेला आहे 4 इयर आणि इंटरेस्ट दिलेला आहे 1,200. ठीक आहे. याच्यावरून आधी प्रिन्सिपल आणि अमाऊंट काढायचं आपल्याला. बघा काय येईल काय असतं फॉर्म्युला आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे म्हणजेच प्रिन्सिपल इज इक्वल्स टू आय मल्टिप्लाय बाय 100 अपॉन आर मल्टिप्लाय बाय टी. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करू. आय किती आहे 1,200 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन आर 6 मल्टिप्लाय बाय 4. याचा आन्सर येते 5,000 रुपीज. ठीक आहे. आणि आपल्याला अमाऊंट पण काढायचं आहे. अमाऊंट इज इक्वल्स टू फॉर्म्युला असतो पी प्लस आय. पी किती आहे आताच काढला आपण 5,000 प्लस आय किती आहे 1,200. याचे आन्सर येते 6,200 रुपीज. ठीक आहे. आता हे व्हॅल्यू पुट करायच्या. पीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला किती काढली आपण 5,000 रुपीज आणि अमाऊंट किती आलं 6,200 रुपीज. बघा थर्डमध्ये काय दिलेलं आहे प्रिन्सिपल दिलेलं आहे 8,000 रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आज दिलेला आहे 5% टाईम काढायचा आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे 800. ठीक आहे. बघा टाईम 5%
आणि इंटरेस्ट दिलेला आहे 800. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, टी फाइंड करायचं आपल्याला. आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. टीची व्हॅल्यू पुट काढायची आपल्याला, म्हणजेच काय फॉर्म्युला आय मल्टिप्लाय बाय 100 पी मल्टिप्लाय बाय आर. आर किती, आय किती दिलेला आहे 800 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन पी किती आहे 8000 मल्टिप्लाय बाय 5. ठीक आहे, या सर्वांना जर सॉल्व केलं, हे 2 0 कट, हा परत एक कट, 8 1 8, 8 10 80, 5 1 5, 5 2 10, म्हणजेच टी इज इक्वल्स टू काय ते 2 इयर. ठीक आहे, आणि टोटल अमाऊंट पण फाइंड करायचं आहे. अमाऊंट ए इज इक्वल्स टू काय असतो पी प्लस आय. प्रिन्सिपल किती दिलं आहे 8000 प्लस इंटरेस्ट किती दिलं आहे 800, काय येईल 8800 रुपये. ठीक आहे, म्हणजेच काय येईल आपल्या बॉक्समध्ये टी इज इक्वल्स टू 2 आणि इथं काय येईल 8800. बघा 4 नंबरचं काय दिलं आहे, प्रिन्सिपल नाही दिला, रेट ऑफ इंटरेस्ट दिलं आहे 5%, टाईम पण काढायचं आहे आणि इंटरेस्ट आणि अमाऊंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. बघा बघा हे दिलेलं आहे आपल्याला आधी काय काढावं लागेल, आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला माहीत असतो, काय असते पी प्लस आय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल काढायसाठी काय करावं लागेल, प्रिन्सिपल इज इक्वल्स टू, हा आय इकडे प्लस आहे, हा इकडे जाऊन मायनस, म्हणजेच ए मायनस आय. अमाऊंटची व्हॅल्यू दिलेली आहे 18000 मायनस आय किती आहे 6000, याची काय करायची सबट्रॅक्शन, काय येईल 12000 रुपीज. ही आली प्रिन्सिपल. आता याच्यावरून आपण टाईम काढू शकतो. ठीक आहे, म्हणजेच आय इज इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. टीची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, तर काय येईल आय मल्टिप्लाय बाय 100 अपॉन पी मल्टिप्लाय बाय आर. व्हॅल्यू पुट करू, आयची किती आहे 600 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन पी किती आहे 12000 मल्टिप्लाय बाय आर आहे 5%. ठीक आहे, यातले काय होतील 2 0 कट, इथला पण 0 कट, 12 1 12, 12 5 60 आणि 0, 5 1 5, 5 2 5 10 50, म्हणजे टी इज इक्वल्स टू काय आला 10 इयर्स. ठीक आहे, बघा काय येईल मग आपल्या याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय येईल पी इज इक्वल्स टू 12000 आणि टी काय येईल 10 इयर. ठीक आहे, बघा आता हा 5वा क्वेश्चन जो 5 नंबरचा आहे तो तुम्ही सॉल्व करायचा एक्झाम्पलमध्ये आणि मला त्याचे आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.